Question number 184. Y equal to tan inverse of x upon root of 1 minus x square. Important is type identification for substitution. एक म्हणजे डायरेक्ट डिफरन्शिएशन जर आपण घेतलं तर आधी tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. x म्हणजे हा कंप्लीट ब्रॅकेट असेल 1 upon 1 plus x square म्हणजे पूर्ण या ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेताना यामध्ये u अपॉन v चा रूल. u अपॉन v मध्ये पुन्हा स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह आहे. रूट मधल्या टर्मचा म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागेल कॉम्पोजिटच्या प्रॉपर्टीनुसार. त्यांनी थोडंसं कॉम्प्लिकेशन त्या सोल्युशनमध्ये येईल. त्यानंतर फर्दर टाईपचे आहेत इन्व्हर्सचे. टॅन इन्व्हर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय किंवा एक्स प्लस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय हा टाईप. या टाईपमध्ये हे एक्झाम्पल कन्व्हर्जन होऊ शकतं का हे पहा. डिनॉमिनेटरची पहिली टर्म 1 आहे पण ती स्क्वेअर रूटमध्ये आहे, म्हणजे टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय किंवा एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय यामध्येही तो कन्वर्ट होऊ शकत नाही. 1 मायनस एक्स स्क्वेअर ही सबस्टिट्यूशन टेबलमधली टर्म यामध्ये आहे, त्यामुळे यात सबस्टिट्यूशन करून सिम्प्लिफिकेशन. सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल सॉल्व करत असताना पहिल्या स्टेपला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व होतो, नंतर फक्त रायटिंग वर्क आहे. कारण जो डिसिजन आहे आपला तो आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम कंप्लीट करूनच घ्यावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 मायनस एक्स स्क्वेअरसाठी सबस्टिट्यूशन एक्स इक्वल टू साइन थिटा किंवा एक्स इक्वल टू कॉस थिटा. सुटेबल सबस्टिट्यूशन आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. आता हा प्रॉब्लेम सिंपल आहे, यात साइन थिटा किंवा कॉस थिटा दोन्हीपैकी कुठलाही सबस्टिट्यूशन केलं तरीही चालेल. पण बरेच एक्झाम्पल्स असे आहेत की त्यात सुटेबल सबस्टिट्यूशन आवश्यक आहे. ते सुटेबल सबस्टिट्यूशन कुठले हे डिसाईड होत असतानाच पूर्ण प्रॉब्लेम त्यात सॉल्व होऊन जातो. एक्स इक्वल टू जर साइन थिटा सबस्टिट्यूट केला आपण तर न्यूमरेटरची टर्म येईल साइन थिटा, डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा येईल. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल. हे पूर्ण थिंकिंग आपल्याला पहिली स्टेप लिहिण्यापूर्वी करायचं आहे, म्हणजे प्रॉब्लेम एवढ्याच सॉल्व झाला. जर आपण एक्स इक्वल टू कॉस थिटा सबस्टिट्यूट केला तर न्यूमरेटरला कॉस थिटा येईल, डिनॉमिनेटरला साइन थिटा. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट थिटा, टॅन इनव्हर्स ऑफ कॉट थिटा आहे. तोही सॉल्व होऊ शकतो आपल्याला, फक्त त्यात π/2 मायनस थिटाचे एक स्टेप आणखी एक्स्ट्रा इन्क्रीज करावं लागेल. काही एक्झाम्पल्स दोन्ही सबस्टिट्यूशननी सॉल्व होतात, काही एक्झाम्पल्समध्ये पर्टिक्युलर सबस्टिट्यूशन यूज करावं लागेल. यात सबस्टिट्यूशन आपण करणार एक्स इक्वल टू साइन थिटा. एक्स इक्वल टू जर साइन थिटा घेतला, व्हॅल्यू आपला फाइंड करायची आहे dy/dx, म्हणजे शेवटी जो थिटा राहणार आहे त्याचं कन्व्हर्जन पुन्हा एक्सच्या फंक्शनमध्ये होणं आवश्यक आहे. त्यामुळे एक्स इक्वल टू जर साइन थिटा असेल तर थिटा इक्वल टू लिहिता येईल साइन इनव्हर्स ऑफ एक्स. देअरफॉर y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्सची व्हॅल्यू साइन थिटा अपॉन रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ साइन थिटा अपॉन कॉस थिटा, दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ टॅन थिटा. टॅन इनव्हर्स टॅन गेट कॅन्सल, y इक्वल टू थिटा. पण थिटा म्हणजेच साइन इनव्हर्स एक्स, therefore y equal to we get sin inverse x. And now differentiate with respect to x, dy by dx equal to derivative of sin inverse x, that is equal to 1 upon root of
1 minus x square. Similar to this is 185, that is cot inverse of x upon root 1 minus x square. यामध्ये आपण x इक्वल टू साइन थिटा पण सबस्टिट्यूट करू शकतो किंवा x इक्वल टू कॉट थिटा पण कॉस थिटा पण चालेल. $189 y इक्वल टू cos inverse of 2x into root 1 minus x square. 1 minus x square म्हणजे substitution x equal to sin theta. Therefore theta equal to sin inverse x. So y equal to becomes cos inverse of 2 sin theta. x च्या जागी sin theta substitute केला into root of 1 minus sin square theta equal to cos inverse of 2 sin theta into 1 minus sin square theta म्हणजेच cos square theta. Square root cancel. 2 sin theta into cos theta, that is cos inverse of 2 sin theta into cos theta म्हणजेच sin 2 theta equal to cos inverse of sin चं कन्वर्जन cos मध्ये करावं लागेल, that is cos pi by 2 minus 2 theta. Cos inverse cos cancel, remaining term is pi by 2 minus 2 theta, that is equal to pi by 2 minus 2 into theta ची व्हॅल्यू sin inverse of x. sin 2 theta ही टर्म ब्रॅकेटमध्ये तयार झाली आहे आणि आउटसाइड ब्रॅकेट आहे cos इनव्हर्स. sin 2 थिटालाच पाय बाय 2 मायनस थिटाची प्रॉपर्टी वापरून cos मध्ये कन्वर्ट केलं. cos इनव्हर्स cos कॅन्सल. and now differentiate with respect to x. पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 sin इनव्हर्स x. sin इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 2 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअर येईल. Similar to this is 190 y equal to cosec inverse 1 upon 2x into root 1 minus x square. First of all, taking reciprocal in the bracket. ब्रॅकेट मधल्या टर्मचा रेसिप्रोकल जर घेतला तर कोसेक इनव्हर्स ची टर्म होईल साइन इनव्हर्स 2x into root 1 minus x square. 2x into root 1 minus x square म्हणजे याच प्रॉब्लेमची टर्म तयार झाली. सबस्टिट्यूशन सेम राहील, सिम्प्लिफिकेशन सेम राहील. फक्त या स्टेजला ब्रॅकेटमध्ये साइन 2 थिटा आहे आणि आउटसाइड साइन इनव्हर्स आहे. डायरेक्ट साइन इनव्हर्स साइन कॅन्सल होतील. पाय बाय 2 मायनस 2 थिटाची गरज नाही. शिल्लक राहील फक्त 2 थिटा आणि 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह थिटाची व्हॅल्यू साइन इनव्हर्स x. सो आन्सर विल बी प्लस 2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर.
यामध्ये रेसिप्रोकल घ्यावाच असं काही कंपल्सरी नाही आहे प्रत्येक प्रॉब्लेमला. यात जरी आपण डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करत गेलो शेवटी 1/sin2θ येईल, त्याला कोसेक लिहिता येईल. कोसेक इनवर्स कोसेक कॅन्सल होतो, टर्म सेम राहते. किंवा हेच दोन प्रॉब्लेम आपण x इक्वल टू कॉस थिटा सबस्टिट्यूट करून जरी सॉल्व्ह केले तरीही ते सॉल्व्ह होतील, पण आन्सर्स मात्र डिफरंट येतील थोडे. या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये x इक्वल टू कॉस थिटा जर सबस्टिट्यूट केला तर काय होतील टर्म पहा. x इक्वल टू कॉस थिटा, थिटा इक्वल टू कॉस इनवर्स x. ही टर्म कॉस थिटाची राहील आणि रूट मधली टर्म जी आहे ती साइन मध्ये येईल. फॉर्म्युला तयार तोच होणार आहे साइन टू थिटाचाच, हा पूर्ण पार्ट तोच. पण इथे येईल टू कॉस इनवर्स x. कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. मायनस आणि मायनस ही टर्म प्लस होऊन जाईल आणि याचा आन्सर मायनस मध्ये येईल जर कॉस थिटा सबस्टिट्यूट केला तर. काही की त्यामध्ये साइन थिटा सबस्टिट्यूट केला किंवा कॉस थिटा सबस्टिट्यूट केला तरी चालतो. त्यात परत काही ठिकाणी दोन्हीपैकी कुठली टर्म सबस्टिट्यूट केली तरी आन्सर सेम येतात, किंवा काही एक्झाम्पलमध्ये प्लस मायनसचा डिफरन्स येऊ शकतो. तो डिफरन्स चालतो. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त ह्या प्रॉब्लेमसाठी साइन थिटा सबस्टिट्यूट केला तर आन्सर मायनसमध्येच यायला पाहिजे, जे कॅल्क्युलेशन मिस्टेक कुठं नाही व्हायला पाहिजेत. आणि कॉस थिटा जर सबस्टिट्यूट केला या ठिकाणी तर प्लसमध्ये आन्सर यायला पाहिजे. तसंच या प्रॉब्लेमसाठी साइन थिटा सबस्टिट्यूट केला तर प्लसमध्ये आन्सर आणि कॉस थिटा सबस्टिट्यूट केला तर मायनसमध्ये. पण मागचे प्रॉब्लेम जर आपण पाहिले, हे प्रॉब्लेम्स यात साइन थिटा सबस्टिट्यूट करा किंवा कॉस थिटा कुठली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तरी आन्सर मात्र सेम राहते. डिफिकल्टी आहे ती पुन्हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी. सीईटी मध्ये काय करायचं, दोन्हीपैकी कोणत्याही प्रोसेसने सॉल्व्ह केला आन्सर जर सेम येत असेल तर हरकत नाही, पण जर प्लस मायनसचा डिफरन्स येत असेल तर प्रेफरन्स कशाला द्यायचा. अशा एक्झाम्पल्स मध्ये तसे दोन्ही ऑप्शन्स नसतात. त्यामुळे आपल्याला दोन्ही ट्राय करून पाहणं आवश्यक आहे. यात शक्यतो फर्स्ट प्रेफरन्स मध्येच आपला आन्सर करेक्ट यावा यासाठी दोन हिंट्स यामधल्या लक्षात ठेवा. एक म्हणजे इनिशियल टर्म जर सेक इनव्हर्स कोसेक इनव्हर्स किंवा कॉट इनव्हर्स मध्ये असेल तर शक्यतो रेसिप्रोकल घ्यायचाच, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन होईल साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स किंवा टॅन इनव्हर्स मध्ये. याचा बेनिफिट असा की जेवढे आपल्याकडे फॉर्म्युले अवेलेबल आहेत साइन टू थिटा कॉस टू थिटा टॅन टू थिटा किंवा साइन कॉस टॅन मध्ये सगळे फॉर्म्युले ट्रिगोनोमेट्रीचे अवेलेबल आहेत. कोसेक कॉट किंवा सेक मध्ये फॉर्म्युले नाही आहेत, आयडेंटिटी सोडलं तर फॉर्म्युले दुसरे नाहीच आहेत. त्यामुळं शक्यतो रेसिप्रोकल घेऊन आधी कन्व्हर्जन करायचं. आणि सबस्टिट्यूशन्स घेत असताना समजा 1 मायनस एक्स स्क्वेअर ही टर्म आहे, साइन थिटाला प्रेफरन्स द्यायचा कॉस थिटापेक्षा. 1 प्लस एक्स स्क्वेअर ही टर्म आहे, टॅन थिटाला प्रेफरन्स द्यायचा कॉट थिटापेक्षा. आणि एक्स स्क्वेअर मायनस 1 अशी टर्म असेल सेक थिटा प्रेफरन्स द्यायचा कोसेक पेक्षा. म्हणजे थोडक्यात साइन इनवर्स एक्स कॉस इनवर्स एक्स टॅन इनवर्स एक्स कॉट इनवर्स एक्स सेक इनवर्स एक्स कोसेक इनवर्स एक्स अशा टर्म शेवटी तयार होणार आहेत. त्यांचे डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येत आहेत, त्यांना प्रेफरन्स द्यायचा, हिंट म्हणून लक्षात ठेवण्यासाठी. पण हे प्रत्येक एक्झाम्पलसाठीच आहे असं नाही. काही एक्झाम्पल्स आपण पुढे पाहणार आहेत. साइन थिटा ऐवजी कॉस थिटा सबस्टिट्यूट केला तर तो जास्त सोपा जातो, किंवा टॅन थिटा ऐवजी कॉट थिटा सबस्टिट्यूट केला तर तो जास्त सोपा जातो. ही प्रत्येक सिच्युएशन आपल्याला व्यवस्थितपणे व्हेरीफाय करता येणं आवश्यक आहे. आणि त्यामुळेच सबस्टिट्यूशन मेथड मधल्या प्रॉब्लेमचं हेच वैशिष्ट्य आहे की पहिल्या स्टेपलाच आपण सबस्टिट्यूशन काय करायचं आहे हे प्रॉपर डिसिजन आधी होणं आवश्यक आहे. आणि यासाठी रफ वर्क तरी ॲटलिस्ट आवश्यक आहे की आपण कुठली टर्म सबस्टिट्यूट केल्यानंतर टर्म कशा प्रकारे कन्वर्ट होत आहेत. त्यानंतर 187 कोसेक इनव्हर्स ऑफ कोसेक इनव्हर्स ऑफ रूट एक्स स्क्वेअर प्लस 1
अपॉन एक्स. आता यामध्ये बा रेसिप्रोकल घेण्याची काही फार कंपल्शन नाही आहे, पण रेसिप्रोकल घेतल्यामुळं फर्दर सिम्प्लिफिकेशन आपल्या युजल टर्ममध्ये येतं. ज्या नेहमी प्रॅक्टिसमध्ये टर्म असतात तशा प्रकारच्या टर्म तयार होतात. रेसिप्रोकल जर घेतला तर कोसेक इन्व्हर्सचा काय होईल, आणि टर्म येईल एक्स अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. एक्स स्क्वेअर प्लस 1 साठी काय सबस्टिट्यूशन आहे, टॅन किंवा कॉट. सो पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा. एक्स इक्वल टू जर टॅन थिटा घेतला तर थिटा इक्वल टू येईल टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. सो y इक्वल टू बिकम्स साइन इनव्हर्स ऑफ x ची व्हॅल्यू टॅन थिटा अपॉन रूट ऑफ टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ टॅन थिटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणजेच एक्स स्क्वेअर थिटा, दॅट इज साइन इनव्हर्स ऑफ टॅन थिटा अपॉन सेक थिटा. Therefore y equal to sin inverse of न्यूमरेटरला टॅन थिटा आहे, त्यालाच आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा असे लिहू शकतो, आणि डिनॉमिनेटरला सेक थिटा आहे, तो होईल 1 अपॉन कॉस थिटा. हे कॉस थिटा कॅन्सल, टर्म राहील साइन इनव्हर्स ऑफ साइन थिटा. साइन इनव्हर्स साइन कॅन्सल, y इक्वल टू, but theta is tan inverse x. And now differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of tan inverse x. And tan inverse x चा derivative 1 upon 1 plus x square. टू 233 मध्ये रिप्रेझेंटेशन फक्त कशा पद्धतीने करावं लागेल ते लक्षात घ्या. y इक्वल टू x रेज टू x प्लस x रेज टू a प्लस a रेज टू x प्लस a रेज टू a. यामध्ये टर्म जर केअरफुली ऑब्झर्व केल्या, 4 टर्म्स आहेत. 2 टर्म्स असतील तर आपण u आणि v कन्सिडर करतो, सेपरेट लॉग सेपरेट डेरिव्हेटिव्ह त्याचा फाइंड करतो. 4 टर्म असतील, 4 डिफरंट लेटर्स आपण घेऊ शकतो, u v w, आणि फक्त x ऐवजी इतर कुठला तरी लेटर आपल्याला x आणि y सोडून दुसरा लेटर घेणं आवश्यक आहे. पण यात जर आपण टर्म केअरफुली ऑब्झर्व केल्या तर प्रत्येक टर्मला लॉगॅरिथम घेण्याची आवश्यकता आहे का? नाही. फक्त x रेज टू x या एकाच टर्मला लॉग घेणं आवश्यक आहे. पण बाकी x रेज टू a यासाठी आपण x रेज टू n चा फॉर्म्युला वापरू शकतो. a रेज टू x याचा पण डायरेक्ट फॉर्म्युला आहे, आणि a रेज टू a तो कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. आणि त्यामुळं त्याला रिप्रेझेंट करताना डायरेक्ट डिफरन्शिएट with respect to x, dy by dx equal to derivative of x raised to x separate plus derivative of x raised to a separate plus derivative of a raised to x separate plus derivative of a raised to a separate. चारही टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिला. पैकी
एक्स रेस टू एक्स हा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल फॉर्म मध्ये आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती नाही असं गृहीत धरू. प्लस एक्स रेस टू ए, त्याला आपण एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरू शकतो, कारण व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट आहे. म्हणजे ए इंटू एक्स रेस टू ए मायनस वन प्लस ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, आणि ए रेस टू ए कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, आणि म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय आला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स प्लस ए इंटू एक्स रेस टू ए मायनस वन प्लस ए रेस टू एक्स इंटू लॉग ए रेस टू एक्स इंटू लॉग ए प्लस 0. यामध्ये आता फक्त एक टर्म म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्याला आपण कन्सिडर करणार इक्वेशन 1, आणि एवढी एकच टर्म फक्त सेपरेट घ्यायची आहे. लेट यू इक्वल टू एक्स रेस टू एक्स, आणि याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइड्सचा जर लॉग घेतला तर लॉग ऑफ यू इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स होईल. म्हणजेच लॉग यू इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स, differentiate with respect to x, differentiate with respect to x, derivative of log u equal to derivative of x into log x. Log u चा derivative 1 upon u into du by dx, x into log x चा derivative x as it is, derivative of log x plus log x as it is into derivative of 1 upon u into du by dx, x into log x चा derivative 1 upon x plus log x into x चा derivative 1, x x cancel, du by dx equal to u right side ला घेतली टर्म u in bracket 1 plus, पण u म्हणजेच काय, and therefore derivative of x raised to x equal to x raised to x into 1 plus log x, आणि फक्त ही डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x ही टर्म इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली की आपल्याला व्हॅल्यू मिळेल dy बाय dx ची. therefore from equation 1 dy by dx equal to x raised to x in bracket 1 plus log x plus a into x raised to a minus 1 and plus a raised to x into log a. अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन या एक्झाम्पलचं आवश्यक आहे.
यामधल्या 234 मध्ये u इक्वल टू येईल tan x प्लस x sin x ब्रॅकेट रेस टू cos x आणि v येईल 5 रेस टू x. dv बाय dx म्हणजेच 5 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह घेताना लॉगची गरज नाही. 5 रेस टू x चा आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो 5 रेस टू x इंटू लॉग 5. फक्त पहिल्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह लॉगनं सॉल्व्ह करायचा आहे. आणि 235 मध्ये e रेस टू sec x आपण डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट लिहू शकतो e रेस टू sec x इंटू sec x इंटू tan x. पण पुढच्या दोन टर्मसाठी मात्र लॉग घेऊन सॉल्व्ह करावे लागतील. त्यानंतर एक ग्रुप यामधला आपल्याला पाहायचा आता इनव्हर्स फंक्शन्सच्याच डेरिव्हेटिव्हचा. इनव्हर्स फंक्शन्स मध्ये सबस्टिट्यूशन प्रोसेस, आपण जो सबस्टिट्यूशन टेबल लिहिलेला आहे त्यासाठी त्यामधल्या ज्या टर्म्स आहेत त्यातल्या सिमिलर टर्म्स एक्झॅक्टली ॲज इट इज सगळ्या टर्म्स असतीलच असं नाही, पण मॅक्झिमम टर्म्स या त्या ग्रुपमधून येतात. या ग्रुपमध्ये आपल्याला जे फॉर्म्युले आणि सबस्टिट्यूशन टाईप यूज करायचे आहेत sin 2 थीटा, cos 2 थीटा, tan 2 थीटा इन टर्म्स ऑफ tan. हे तीन फॉर्म्युले किंवा हे तीन रिझल्ट यामध्ये यूज करायचे आहेत. sin 2 थीटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ tan. sin 2 थीटाचा एक फॉर्म्युला माहिती आहे आपला 2 sin थीटा इंटू cos थीटा. पण इन टर्म्स ऑफ tan थीटा sin 2 थीटाचा फॉर्म्युला असतो 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. sin 2 थीटा इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. टर्म ज्या आहेत राईट साईडच्या ह्या टर्म्स केअरफुली आपल्या परफेक्टली लक्षात असणं आवश्यक आहे. sin 2 थीटा म्हणजे 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. tan 2 थीटाचा फॉर्म्युला 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. आणि cos 2 थीटाचा फॉर्म्युला 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. त्या तीन पैकी कुठल्याही एका स्वरूपात दिसणाऱ्या ज्या टर्म्स असतील sin 2 थीटा इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. त्यानंतर tan 2 थीटा इक्वल टू सिमिलर रिझल्ट आहे 2 tan थीटा अपॉन 1 प्लस ऐवजी टर्म आहे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. आणि cos 2 थीटा म्हणजे 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. सबस्टिट्यूशन टेबलमध्ये आपण टर्म या स्वरूपात पाहिल्या आहेत 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण प्रत्येक वेळी टर्म ॲज इट इज याच असतील असं नाही. टर्म केअरफुली ऑब्झर्व करून सबस्टिट्यूशन अशा प्रकारे करायचं आहे की ते सबस्टिट्यूशन केल्यानंतर या तीन पैकी कुठला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी तयार होणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या टर्म्स आयडेंटिफाय करणे यासाठी हा एक इम्पॉर्टंट ग्रुप. यात क्वेश्चन नंबर 192 पहा आधी. 192 साइन इनवर्स ऑफ 6x अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर. आता पहा सबस्टिट्यूशन टेबल मध्ये तर आपण टर्म पाहिली 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर.
पण ती टर्म ॲज इट इज या ठिकाणी नाही. 6x अपॉन 1 प्लस 9x². यामध्ये साइन इनव्हर्स ऑफ, जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या टर्म्स केअरफुली ऑब्झर्व केला तर 6x म्हणजे तो 3x चा डबल आहे आणि 9x² हा 3x चा स्क्वेअर आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी 6x लाच 2 इंटू 3x लिहिला अपॉन 1 प्लस 9x² म्हणजेच 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. 6x लाच 2 इंटू 3x आणि 9x² लाच 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. यामध्ये जर आपण आता 3x च्या जागी टॅन थिटा लिहिला, 3x च्या जागी टॅन थिटा लिहिला तर 2 इंटू टॅन थिटा, न्यूमरेटरची टर्म काय तयार होईल पहा. 3x च्या जागी आपण टॅन थिटा लिहिला तर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही टर्म तयार होऊ शकते. ती टर्म आपल्याला तयार करायची आहे आणि त्याचं थिंकिंग आपल्याला पहिल्या स्टेजला होणं आवश्यक. सबस्टिट्यूशन मेथड्समध्ये हाच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की टर्म काय आपल्याला तयार करायची आहे, त्यासाठी सबस्टिट्यूशन काय करावं लागेल, कुठला फॉर्म्युला आपल्याला रिक्वायर्ड आहे, त्यासाठी सबस्टिट्यूशन काय करावं लागेल आणि या सबस्टिट्यूशनसाठी जे काही गिव्हन आहे त्याला सिम्प्लिफाय कसं करणार. कम्प्लीट ऑपोजिट थिंकिंग आहे. टर्म तयार करायची आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ती टर्म तयार होऊ शकते हे आपल्याला या ब्रॅकेटवरून आधी लक्षात येणं आवश्यक. त्यामुळे केअरफुल थिंकिंग आणि प्रॅक्टिस यामध्ये आवश्यक आहे. सबस्टिट्यूशन आपण यामध्ये काय करणार, 3x च्या जागी जर टॅन थिटा आपण लिहिला तर आपल्याला रिक्वायर्ड टर्म तयार होते 3x इक्वल टू टॅन थिटा. पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा असतो शेवटी विथ रिस्पेक्ट टू x आणि त्यामुळं थिटाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x फाइंड करणं आवश्यक आहे. मग 3x इक्वल टू टॅन थिटा असेल तर थिटा इक्वल टू काय होईल, टॅन इनव्हर्स ऑफ 3x. 3x च्या जागी आपण टॅन थिटा लिहितोय म्हणजेच थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3x. आता या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर साइन इनव्हर्स ऑफ 2 इंटू 3x च्या जागी काय लिहिणार आपण, टॅन थिटा अपॉन 1 प्लस 3x चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही टर्म तयार झाली पहा. 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पण 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय, साइन 2 थिटा. फॉर्म्युला ऑपोजिट डायरेक्शन मध्ये यूज करायचे त्यामध्ये. इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ साइन 2 थिटा. साइन इनव्हर्स साइन कॅन्सल होतील, शिल्लक राहील फक्त 2 थिटा. पण थिटा म्हणजेच काय, थिटाची व्हॅल्यू पुन्हा x मध्ये लिहिणं आवश्यक आहे. सो y इक्वल टू 2 इंटू थिटाची व्हॅल्यू tan inverse of, and now differentiate with respect to x. dy by dx equal to, राईट साईडला 2 कॉन्स्टंट आउटसाइड घेता येईल. डेरिव्हेटिव्ह येईल फक्त tan inverse of 3x. tan inverse 3x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो 3x चा. 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस 9x² इंटू 3x चा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू 3 न्यूमरेटर 6 अपॉन 1 प्लस 9x².
193 cos inverse of 1 minus 25x square upon 1 plus 25x square. Cos inverse of 1 minus 25x square upon 1 plus 25x square. यावरून कुठला फॉर्म्युला तयार होऊ शकतो हे आधी ऑब्झर्वेशन. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अशी टर्म तयार होऊ शकते. काय करावं लागेल त्यासाठी? कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस 25x स्क्वेअरलाच आपण 5x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअरला 5x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. आणि आता यामध्ये सबस्टिट्यूशन करावं लागेल. 5x इक्वल टू टॅन थिटा. 5x इक्वल टू जर टॅन थिटा सबस्टिट्यूट केला तर थिटा इक्वल टू येईल टॅन इनव्हर्स ऑफ 5x. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर टर्म येईल कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस 5x म्हणजे टॅन थिटा, 5x चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा आहे फॉर्म्युला कॉस 2 थिटाचा. यामध्ये कॉस इनव्हर्स ऑफ कॉस 2 थिटा, कॉस इनव्हर्स कॉस कॅन्सल, शिल्लक राहील फक्त 2 थिटा आणि थिटाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स ऑफ 5x. theta equal to tan inverse 5x. And now differentiate this with respect to x. dy by dx equal to 2 constant outside derivative of tan inverse 5x. मागच्या एक्झाम्पल मध्ये tan inverse 3x होता, इथे 5x. tan inverse 5x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus 5x bracket square into again derivative of 5x 2 into 1 upon 1 plus 25x square into 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. 2 into 5 म्हणजेच 10 upon 1 plus 25x square.
195 घ्या आधी. 195 y equal to cos inverse of a raised to minus x minus a raised to x upon a raised to minus x plus a raised to x. cos inverse ची टर्म आहे आणि cos टू थिटाचा फॉर्म्युला आता आपण पाहिला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा या स्वरूपात कन्वर्ट व्हायला पाहिजे. पण यात पहिल्या ठिकाणी 1 नाहीये. पहिला एक मार्ग म्हणजे a रेस टू मायनस x ला 1 अपॉन a रेस टू x लिहिता येईल आणि क्रॉस मल्टिप्लाय करून न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ॲडिशन सबट्रॅक्शन. पण त्यापेक्षा आणखी एक रूल आपल्याला माहित आहे, a रेस टू x इंटू a रेस टू मायनस x यांचं मल्टिप्लिकेशन काय असतं 1, कारण बेस सेम आहे. इंडेक्स ॲडिशन x मायनस x 0 आणि a रेस टू 0 ची किंमत 1 येणार. जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला a रेस टू x न मल्टिप्लाय केला तर टर्म काय तयार होईल पहा, मल्टिप्लाय बाय a रेस टू x मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय a रेस टू x. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय a रेस टू x. मल्टिप्लाय केल्यानंतर cos इनव्हर्स ऑफ न्यूमरेटरची टर्म काय येईल पहा, a रेस टू x इंटू a रेस टू मायनस x त्याची व्हॅल्यू आपण 1 लिहू शकतो, मायनस a रेस टू x इंटू a रेस टू x म्हणजे a रेस टू x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. a रेस टू x इंटू a रेस टू x a रेस टू x चा ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटरला पहिली टर्म येईल 1 a रेस टू x इंटू a रेस टू मायनस x प्लस a रेस टू x चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही टर्म 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मध्ये कन्वर्ट होऊ शकते. पण यासाठी सबस्टिट्यूशन काय करावं लागेल, a रेस टू x इक्वल टू टॅन थिटा. पुट a रेस टू x इक्वल टू टॅन थिटा. कारण a रेस टू x चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा होऊन जाईल. पण थिटा इक्वल टू काय मिळेल शेवटी, टॅन इनव्हर्स ऑफ a रेस टू x. So y इक्वल टू cos इनव्हर्स ऑफ, सबस्टिट्यूशन केल्यानंतर टर्म तयार होईल 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. a रेस टू x च्या जागी आपण टॅन थिटा लिहिला, पण a रेस टू x चा स्क्वेअर आहे म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा होईल, अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि ही आहे व्हॅल्यू कॉस टू थिटाची. कॉस इनव्हर्स कॉस कॅन्सल, शिल्लक राहील 2 थिटा. पण थिटा म्हणजेच टॅन इनव्हर्स ऑफ a रेस टू x. सो y इक्वल टू 2 इंटू थिटाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स a raised to x. Differentiate this with respect to x. dy by dx equal to 2 constant as it is outside derivative of tan inverse a raised to x.
टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग टॅन इनव्हर्स ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/1 प्लस ए रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर into again derivative of a raised to x equal to 2/1 plus a raised to x bracket square लाच आपण a raised to 2x असंही लिहू शकतो, कारण a raised to m bracket raised to n equal to असतो a raised to m into n into a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a. So answer is 2 into a raised to x into log a divided by 1 plus a raised to 2x. वन 97 त्यानंतर y equal to tan inverse of 2 e raised to x upon 1 minus e raised to 2x. तर यामध्ये tan inverse आहे 2 e raised to x as it is 1 minus e raised to 2x लाच आपण e raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. e raised to 2x म्हणजेच e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आता यामध्ये सबस्टिट्यूशन काय करणार, e raised to x equal to tan theta, e raised to x equal to tan theta. So theta equal to becomes tan inverse of e raised to x, y equal to tan inverse of 2 into e raised to x ची व्हॅल्यू tan theta upon 1 minus e raised to x चा स्क्वेअर आहे म्हणजेच तो होईल tan स्क्वेअर theta. e raised to x चा स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर theta. 2 tan theta upon 1 minus tan स्क्वेअर theta. हा फॉर्म्युला आहे tan 2 थीटाचा, म्हणजे टर्म येईल tan इनव्हर्स ऑफ tan 2 theta equal to
टॅन इनव्हर्स आणि टॅन कॅन्सल होतील, शिल्लक राहील फक्त 2 थिटा, म्हणजेच 2 इंटू थिटाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स ऑफ ई रेस टू एक्स differentiate with respect to x, dy by dx equal to 2 constant as it is, derivative of tan inverse e raised to x equal to 2 into tan inverse e raised to x चा derivative 1 upon 1 plus e raised to x चा bracket square into derivative of again e raised to x चा derivative e raised to x, म्हणजेच टर्म येईल 2 e raised to x upon 1 plus e raised to 2x. तर 198 cosec inverse of e raised to minus root x plus e raised to root x upon 2. पहिली स्टेज म्हणजे रेसिप्रोकल घ्या, कोसेक इनव्हर्सचा कन्व्हर्जन्स साइन इनव्हर्स मध्ये होईल. साइन इनव्हर्स ऑफ 2 अपॉन e raised to minus root x plus e raised to root x. साइन इनव्हर्स आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये साइन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे, आणि साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. यात न्यूमरेटरला 2 ला मल्टिप्लाय कुठलीच टर्म नाही, डिनॉमिनेटरला 1 नाही आणि स्क्वेअर पण नाहीये. काय करणार यामध्ये, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ई रेस टू रूट एक्स. ई रेस टू रूट एक्स ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय e raised to root x. Y equal to sin inverse of 2 upon e raised to minus 2 into e raised to root x. न्यूमरेटरला e raised to root x ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला e raised to minus root x into e raised to root x. याची व्हॅल्यू काय येणार, 1, कारण बेस सेम आहे, इंडेक्स ॲडिशन 0 येईल. 1 प्लस e raised to root x into e raised to root x, म्हणजे e raised to root x चा ब्रॅकेट स्क्वेअर. पण e raised to root x चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे e raised to x होत नाही, नाहीतर लगेच रूट एक्स चा स्क्वेअर म्हणजे x, अशा प्रकारची टर्म नाही. त्याला आपण 2 रूट एक्स लिहू शकतो, कारण रूल काय असतो, a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n
इक्वल टू ए रेस टू यम इंटू एन यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, म्हणजे त्याला 2 रूट एक्स लिहिता येईल, पण या स्टेजला ती आवश्यकता नाही, शेवटच्या स्टेपमध्ये लिहावं लागेल. सबस्टिट्यूशन e raised to root x equal to tan theta. So theta equal to tan inverse of e raised to root x. So y equal to sin inverse of e raised to root x च्या जागी tan theta लिहिला, 2 tan theta upon 1 plus tan square theta equal to sin inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta म्हणजे sin 2 theta, sin inverse sin cancel, y equal to येईल 2 theta. थीटाची व्हॅल्यू tan inverse of e raised to root x. So y equal to 2 into tan inverse e raised to root x. Differentiate this with respect to x. dy by dx equal to 2 constant outside derivative of tan inverse e raised to root x equal to 2 into tan inverse e raised to root x चा derivative 1 upon 1 plus e raised to root x चा bracket square into derivative of e raised to root x. 2 upon 1 plus या स्टेजला आपण e raised to root x चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे e raised to 2 root x असे लिहू शकतो, into e raised to root x चा डेरिव्हेटिव्ह e raised to root x into अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो रूट x चा, इक्वल टू 2 into e raised to root x upon 1 plus e raised to 2 root x into root x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x, म्हणला हा 2 कॅन्सल होईल. आन्सर इज e raised to root x upon root x in bracket 1 plus e raised to 2 root x.